लॉकडाऊनमध्ये सर्वांना घरीच राहण्याचे आवाहन केले असताना दहिगाव गावंडे, धोतर्डी आणि यावलखेड अशा ग्रामीण भागात तोतया पोलीस बनून काही युवक फिरून नागरिकांना मारहाण करीत होते। त्यांना तिथल्या ग्रामस्थांनी पकडून चांगला चोप दिला। बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धोतर्डी या गावामध्ये मागील काही दिवसांपासून एक व्यक्ती आपल्या साथीदारांसह लॉकडाऊनचा गैरफायदा घेत रात्री लोकांना मारहाण करत असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले होते। आकाश वाघपांजर राहणार सांगळूत, शैलेश चक्रनारायण व विनोद बोपटे हे दोघेही राहणार यावलखेड यांना पण चांगलीच मारहाण केलेली आहे। असं करत असताना नागरिकांनी त्यांना हटकले आणि त्यांनी तेथील नागरिकांना सिव्हिल लाईनचा पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितले। त्यांनी त्याला ओळखपत्र दाखव म्हणून म्हटले तर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून नागरिकांनी त्याला चांगला चोप दिला। या घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळताच घटनेचे गांभीर्य पाहता तेथील पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांनी तपास कार्य पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव यांच्याकडे स्वाधीन केले। रात्री 10:30 वाजता दिलीप शिरसाट सांगळूत यांचा फोन आला की आपल्या भागात तोतया पोलीस फिरत आहेत, आपण त्यांना पकडायचं आहे। त्या दरम्यान रात्री 10:30 वाजता माझ्या ग्रुपवर माहिती दिली आणि 10:30 पावणे 11च्या दरम्यान आम्ही त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याच्या दरम्यान ते आम्हाला चकमकून पळून गेलेत। त्याबाबत आम्ही आज बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला तक्रार FIR नोंदवलेली आहे। त्या संदर्भात जिल्हा परिषद गटनेता आणि बाबुळगाव सर्कलचे सदस्य ज्ञानेश्वर सुलतान यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे। अकोला येथून विदर्भ न्यूज करिता वर्षा मोरे यांचा वृत्तांत।